आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची पूजा कशी केली जाते ते पाहणार आहोत. तर इथे मी महाशिवरात्रीची पूजा केलेली आहे. तर डिटेलमध्ये आपण पाहूया की याची सुरुवात नेमकी कशी करायची. तर सर्वप्रथम इथे जे माझ्याकडे समय आहे त्यावर मी दिवा लावून घेतो. नंतर दोन्ही समया त्यांना आधी कुंकू अक्षता टाकलेल्या आहेत. येथे गणपती म्हणून मी सुपारी घेतलेली आहे. त्याला दूध दही म्हणजे पंचामृताने आंघोळ टाकायची आहे. त्यानंतर पाण्याने आणि नंतर त्याची स्थापना करून घ्यायची आहे तांदूळाने. त्यावरती हळदी कुंकू टाकून दुसरीकडे मी अन्नपूर्णा माता घेतली, तिलासुद्धा पंचामृताने आंघोळ टाकलेली आहे आणि तिची देखील स्थापना करून घ्यायची. हळद कुंकू लावायचं आहे. त्यानंतर दोघांनाही ते झाल्यानंतर महादेवाची कुंड असेल त्यालाही पंचामृताने आंघोळ टाकायची आहे. स्नान झाल्यावरती त्यांचीसुद्धा स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण यांना फूल अर्पण करणार आहोत. आणि आता आपण जो आपला बेल आहे तो एक एक पान करून 108 पाने वाहून घ्यायची आहेत. जेव्हा आपण पाने वाहतो तेव्हा ओम नमः शिवायचा जाप करायचा आहे. त्यानंतर धोत्र्याचं फळ फुलं अर्पण करून घ्यायची आहेत. व इथं मी काही फळं ठेवलेले आहेत. दही, दूध, खडीसाखर हे असं ठेवलेलं आहे. नंतर धूप वगैरे लावलेली आहे, अगरबत्ती लावलेली आहे. खाली जो वस्त्र टाकलं जातं ते खरं तर पांढऱ्या कलरचं टाकलं जातं, पण माझ्याकडं अवेलेबल नसल्यामुळं मी लाल कलरचं टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली ही मनोभावे पूजा करायची आहे आणि सगळ्या शेवटी आरती करून घ्यायची आहे. त्याला मी पांढरे वस्त्रसुद्धा टाकलेले आहेत, पण त्या वस्त्रांना हळद कुंकू लावलेलं नाही आहे. महादेवाची जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेला वस्त्राला हळद कुंकू लावलं जात नाही. तर हे अशा प्रकारे